माधव मुंडे यांचा गेल्या 8 महिन्यापूर्वी खून करण्यात आला होता. आजही आरोपी मोकाटाच येतं. अनेक वेळा पोलीस अधीक्षकांना आश्वासन देखील देण्यात आलं होतं. गेल्या 8 दिवसापूर्वी त्यांनी एक निवेदन दिलं होतं पोलीस अधीक्षकांना की आम्हाला नाही मिळत नाही तर आम्ही 8 दिवसानंतर आत्मदहन करणार. आता हे कुटुंबीय पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाकडे आता आत्मदहन करण्यासाठी निघालेले. आपल्याला तर माझ्यासोबत त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वर मुंडे. ताई, काय सांगाल, आपण 8 दिवसापूर्वी एक आश्वासन दिलं होतं पोलीस यांना काय दिलं होतं आश्वासन त्यांनी? आम्ही SP सरांना आश्वासन दिलं होतं की निवेदन देऊन आलतात की सर आरोपी अटक करा बाळाभाऊ बांगरच्या जबाबावरून. पण ते म्हणले होते आम्ही तथ्य बघून हे करू. पण 8 दिवस आम्ही दिले होते. आता आमचे 8 दिवस काल पूर्ण झाले आहेत. आमची संवेदनशीलता संपून गेली आहे. आता त्या दिवशी कमलेश मीना यांची आम्हाला भेट घ्यायला सांगितली. त्यांचं बी प्रमोशन झालं, ते पण बदली करून गेले. अजून नवीन अधिकारी येणार, पुन्हा अजून महिनाभर आम्हाला तपास फाईल वाचू द्या म्हणणार. आम्ही तेच करत बसायचं का काय? 18 महिने उलटून गेले. काहीतरी हे लिमिट असते ना न्याय मागायची. हे 18 महिने 2-2 वर्ष न्याय मागायचा म्हणजे काय? म्हणून आज जे आमचा उद्रेक होणार आहे SP ऑफिस समोर, ते आता SP सरांना पाहावंच लागेल. ते आपण पहिल्यापासून आपली मागणी आहे की आपण जे पोलीस अधिकाऱ्यांनी जे तपास केलं त्याच्यात CDR काढण्यात यावं. मग पोलीस का काढत नाही तर? त्यांना आरोपी माहिती आहेत पण ते सांगत नाहीत. एकदम कामून सांगत नाही तर कुणाचा दबाव आहे हे SP सरांना आज आमच्या फॅमिलीच्या उद्रेकावूनच कळून जाईल की गरीब कुटुंब बी कुठवर पोहोचू शकतं. बाळा बांगर यांनी स्वतः जॉब दिलेला आहे त्या ठिकाणी. मग पोलीस का ॲक्शन घेत नाही त्याच्यावर? आता ते म्हणतात राजकारण करत आहेत बाळा बांगर. मग बाळाभाऊ बांगर काल तर मला भेट देऊन पण गेले घरी येऊन. मग ताई म्हणले जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत मी तुमच्या सख्या भावापेक्षा खंबीरपणे पाठिंबा आहे म्हणले. पण मी म्हणलं भाऊ तुम्ही जॉब देऊन बी काहीच ह्याच्यावर नाही ना. 8 दिवस झाले काहीच तथ्य नाही म्हणते. तपासायचं म्हणतात. भाऊ भेटीला गेले तर तिथं भेटत नाहीत म्हणा. ते काल मला म्हणले मी भेटायला गेलो तर मला भेट सध्या द्यायला तयार नव्हते म्हणले. मग एवढं जर विटनेस स्वतःहून विटनेस समोर येऊन जर हे भेट देत नाही तर आरोपीला निष्पन्न करत नाहीत, आरोपी अटक करत नाहीत तर ह्यांच्याकडून आपण काय प्रतीक्षा करावं? मग आमचं आज आत्मदहन होईल, नंतर मग कळून जाईल त्यांना. भैया, काय सांगाल, गेले 18 महिन्यापासून तुम्ही संघर्ष करत आहात, आईसोबत तुम्ही फिरत आहेत, अनेक वेळा तुम्ही पोलीस अधीक्षकांची चक्कर मारल्यात, काय सांगाल? आता शेवटचा पर्याय आहे आत्मदहन. तर मग आता ह्यांना कळेल की आता गरीब कुटुंब पण कुठपर्यंत जाऊ शकते. आत्मदहन हा पर्याय? हां न्याय मिळत नाही 18 महिन्यापासून? हां, न्याय तर मिळतच नाही. पण आज जवळचं का आरोपीचे नाव सांगत नाही तोवरचं का आम्ही तर हलणार नाही. आई, काय सांगाल तुम्ही? आज खरं तर आज आपल्या न्यायाच्या हक्कासाठी, मुलाच्या न्यायासाठी आज आपण आत्मदहन करायला निघाल्यात, काय पाहून? आत्मदहन करायला निघालो आम्ही. पण त्यांनी आम्ही गरीब कुटुंब होता, त्यांनी आम्हाला न्याय द्यायचा होता. त्यांचे अटक आमच्या त्यांनी काहीच होणार नाही. पण आम्हाला कळावं तरी की आमच्या लेकरचा गुन्हा काय होता, त्यांनी गुन्हा काय केला, त्याच्यासाठी कशासाठी मारलं हे तर आम्हाला कळावं की आमच्या आरोपी तर नसते, आमच्या समोर तर आणावं. हे आरोपीला कुठे पोलीस पाठीमाग घालताय असं वाटतं? कोण कुठं घालताय ते आम्ही साधे भोळे माणसं आहेत, आम्हाला काय कळतंय? बाबा, काय 8 दिवसापूर्वी तुम्ही पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये गेलं, काय त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं होतं? ते म्हणले की बाळा बांगरचं त्याचं राजकारण आहे, त्याच्यात हे नाही म्हणले. आम्ही तर तपासायला लागलो. आम्ही सांगितलं की 8 दिवसामध्ये नाही जर हे केलं तर आम्ही हे करतो म्हणलं आत्मदहन. आज आम्ही आत्मदहन करण्याकरता बसणार तर आम्ही न्याय दिल्याशी उठणार नाही. आपल्या मुलाच्या हक्कासाठी आपल्या आत्मदहन करण्याची वेळ आलेली आहे. हां, आपल्या मुलाच्या हक्काकरता आम्हाला आत्मदहनाची वेळ आली आहे. मग इतक्या दिवस त्यांनी 18 महिने लुटून नका त्यांनी हे केलं. काय सरकारला काय आव्हान करणार तुम्ही? सरकारला काय आव्हान करणार? आता सांगणार की आम्हाला जर न्याय दिला तर बरं, नाही तर आम्ही उठणार नाही तिथून. आता हे होते माधव मुंडेंचं कुटुंबीय आज बीडकडे रवाना झालेलं आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार, त्यांनी आज आत्मदहनाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे आमच्या न्याय हक्कासाठी. कॅमेरापर्सन विकास वाघमारे, मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.